आज आपण वैष्णवीचे जे आई वडील आहेत, त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्याची मी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीमध्ये वैष्णवीची आत्महत्या नसू, ती तिची हत्याच आहे अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आई वडिलांनी दिलेली आहे आणि त्यांनी तिच्या अंगावर मारहाणीचे जे डाग आहेत, मारहाणीचे जे खुणा आहेत त्या सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी मला दाखवलेले आहे. डीसीपी आपले गायकवाड जे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे असंही त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे. पण आपली मागणी अशी आहे की वैष्णवीचे जे आत्महत्या नसून ती हत्याच आहे आणि त्यामुळे 304 जो गुन्हा लावलेला आहे त्याऐवजी त्या लोकांवर 302चा गुन्हा लावला पाहिजे, खुनाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. पोलिसांनी सगळ्या याची माहिती घ्यावी आणि मी आयुक्तांनाही बोलणार आहे. या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी अत्यंत सिरियस आहेत. अजितदादा पवार यांनीही आरोपींना अजिबात आम्ही माफ करणार नाही भूमिका मांडलेली आहे. जरी त्यांच्या पक्षाची असलीही तरी अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या लोकांशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अशा पद्धतीनं मुलींचा छळ करणं आणि ही तर या दोघांची ओळख होती. त्या मुलगा जो आहे त्या मुलाची आणि मुलीची ओळख होती. त्या ओळखीतून हे लग्न झालं. वडिलांचं म्हणणं असंही ऐकायला मिळालं की आम्ही काय या लग्नासाठी उत्सुक नव्हतो, पण मुलीचा आग्रह होता की माझी त्याची ओळख आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. तर असं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी तिला फार त्रास दिलेला आहे. त्या त्रासातून ती एकदम फ्रस्ट्रेट होती आणि तिला मारहाण झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची माझी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की या लोकांवरती 302चा गुन्हा लावला पाहिजे अशी आपली मागणी आहे. तर महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत का? दुसरीकडे जर बघितलं तर हे सगळं प्रकरण महिला आयोगाच्या ज्या जागा रिक्त आहेत त्याही भरल्या गेल्या नाहीत आणि महिला आयोगाचं सातत्याने महिला अत्याचारासंदर्भात दुर्लक्ष होत आहे असं एक आरोप होताना दिसतोय. तुम्ही काय सूचना या निमित्ताने? मला असं वाटतं की महिला आयोग जो आहे, आयोग महिलांवर झालेल्या अत्याचारांची छाननी करणं, अत्याचार झालेले आहे त्या संबंधामध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे की नाही ते पाहणं आणि त्यांच्यावर कारवाई झाली नसेल तर ती कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते आदेश पोलिसांना ते देणं यासाठी महिला आयोग आहे आणि त्यामुळं महिला आयोगाने ऍक्टिव्हली काम करणं अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट खरी आहे की महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे आणि अमानुष अशा पद्धतीची जी मानवी भूमिका आहे ही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. या प्रकरणामध्ये सुद्धा सगळं कुटुंब जे आहे हे सगळं कुटुंब तिला त्रास देत होतं. तिचे नणंद आहेत, तिचे त्या मुलाचे वडील आहेत, मुलगा आहे किंवा सगळ्याच कुटुंबाकडून तिला त्रास होत होता आणि ही चांगली शिकलेली मुलगी होती आणि तिला अशा पद्धतीनं तिचं जीवन एवढ्या लवकर संपणं ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. महिला आयोगाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आगवणे कुटुंबाला ज्याचं पाठबळ आता हे हिंदीमध्ये झाला. अरे तुझं झालं. आगवणे कुटुंबाला ज्याचं पाठबळ होतं तो गुंड निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल असताना पुणे पोलिसांनी त्याला बंदुकीचा एकटा विचारू नको. सगळ्या संदर्भामध्ये निलेश चव्हाण मिळून येणं गरजेचं आहे. त्याला कोणाचा वरदहस्त आहे का? तो 5 दिवस पोलिसांना मिळून येत नाही. बाळ त्याच्याकडे दिलं, शशांकनी बाळ त्याच्याकडे दिलेलं निलेश चव्हाणकडे. पिस्तूल दाखवून घरच्यांना बाळ दिलं नाही. या मुलीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं. घरच्यांना पिस्तूलचं धाक दाखवून त्यांनी बाळ दिलं नाही. त्यांचं म्हणणं की 5 दिवस झाले तो सापडत नाही. निलेश चव्हाण तो सापडत नाही. ठीक आहे. तो निलेश चव्हाण असेल किंवा आणि कुणी असेल या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला आव्हान देणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या कुठल्याही माणसाला सूट मिळता कामा नये. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे.
तो जो मतलब यहाँ वैष्णवी की जो मतलब हत्या हुई है, ये तो आत्महत्या के नाम पर मतलब इस केस को रोकने की कोशिश हो रही है। लेकिन जिस तरह आज मैंने उनके माता पिताजी से और उनके फैमिली से मैंने बात की है, उनकी मुलाकात की है, और इस मुलाकात में उनके पिताजी ने माताजी ने मुझे पूरा वीडियो दिखाया है, और उस वीडियो में उनके आंख पर मतलब बहुत सारे मतलब जो मारहाण करने के जो स्पॉट्स है वो हमको दिखाई देती है। डीसीपी गायकवाड़ जी उनके साथ मेरी बात हुई और उन्होंने इस केस में हमको बहुत अच्छा सहयोग भी दिया है, ये भी उनके माता पिताजी ने बताया है। लेकिन मेरी मांग ये है कि वह 304 के गुना के अंतर्गत मतलब 5 लोगों को अरेस्ट किया है। उनका जो पति है, उनके ससुर है, उनकी ननंद है, उनकी सास है, या 4-5 लोग उसमें है। तो मेरी मांग ये है कि भाई ये आत्महत्या नहीं है, ये एक खून है, ये मर्डर है, और इसीलिए इस लोगों पर 302 का गुना लगाना चाहिए। इसी तरह के अत्याचार करने वाले लोगों को सबक सिखाने की आवश्यकता है, ऐसे लोगों को जेल में डालने की आवश्यकता है। वो तो जेल में गए हैं, लेकिन 304 के गुना में ज्यादा सजा होगी नहीं। तो इसीलिए जिस तरह मतलब उनकी आंख पर जो खून और ये दिखाई देता है, उससे साफ मालूम होता है कि भाई ये आत्महत्या नहीं, ये हत्या है। और इसीलिए मैं माननीय देवेंद्र फडणवीस साहब से बात करूंगा। देवेंद्र फडणवीस जी ने बताया है कि भाई इस केस में हम कोई भी कमजोर निर्णय नहीं लेंगे, जो भी मतलब लोग उनको कठोर कार्रवाई होगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।